हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 2. महाभारताची महती भाग 1. महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पुलंनी कुमार गंधर्वांबद्दल लिहिले आहे की कुमार गायला बसले की स्वर त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात आणि विचारतात, आम्ही आपली काय सेवा करू. याचप्रमाणे मला म्हणूसं वाटतं की माऊली बोलायला बसले की शब्द त्यांच्यासमोर उभे राहतात आणि विचारतात, आम्ही आपली काय सेवा करू. माऊली बोलायला लागले की शब्द त्यांचे ताबेदार होतात आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखामधून साहित्याचा वर्षाव सुरू होतो. श्रीमद भगवद्गीता हा भावार्थ दीपिकेचा प्राण आहे, आत्मा आहे. महाभारतकाळ वेदर्षी श्री व्यासमुनी यांची महाभारत या ग्रंथामध्ये जर कुठे समाधी लागली असेल तर ती श्रीमद भगवद्गीतेमध्ये. महाभारताचे सर्वसार म्हणजे त्यामधील श्रीमद भगवद्गीता असे म्हटले तर ते अवास्तव ठरू नये. यामुळे स्वाभाविकच भावार्थ दीपिकेला महाभारताचा अप्रत्यक्ष का असेना परंतु भक्कम आधार आहे. अशा विचाराने माऊलीने महाभारताची महती गायली आहे. या ओव्या म्हणजे माऊलींच्या मुखे झालेली साहित्यवृष्टी आहे. माऊली म्हणतात, आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. आता महाभारत या कथेसंबंधी माझे विचार ऐका. माऊलीने येथे महाभारताची कथा सांगणार नाहीत. अवधारा याचा अर्थ आहे विचार. ते महाभारत या कथेची महती विशेष मोठेपणा गाणार आहेत. गाणार असे म्हणायचे कारण त्यांनी यासाठी काव्यमय उच्च साहित्यिक भाषा योजली आहे. ही कथा गहन म्हणजे अतिशय गूढ आहे. ती सहज चटकन न उमजणारी आहे. सखोल डुबकी मारल्याशिवाय कळणार नाही, कारण ही कथा परस्पर विरुद्ध गोष्टींची उकल करणारी आहे. या जगामध्ये एकही अशी व्यक्ती नव्हती, आज आहे आणि भविष्यात असणार आहे की जी महाभारतात डोकावलेली नाही. यात आध्यात्मिक तत्त्वज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीता आहे. याचबरोबर हरिगीता, वृत्रगीता, पराशर गीता, हंसगीता वगैरे कितीतरी आख्याने, उपाख्याने, अनेकानेक बोधकथाद्वारे अतिशय चपकल अशा गोष्टी, अनेकामधील संवाद आहेत. अजोड, अजिंक्य, अपराजित, महापराक्रमी पितामह भीष्माचार्य आहेत, अर्जुन आहे. अशा अर्जुनाने स्त्री वेशात बृहन्नाला होऊन नृत्य शिकवले आहे. ज्याला धर्म असं ओळखतात असा स्वभावताच धर्मपारायण युधिष्ठिर आहे. आडदांड, अवाढव्य, अचाट शक्तिशाली भीम आहे. दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण अशी चांडाळ चौकटी आहे. असे किती कौतुक सांगावे. महाभारतामध्ये वेदमहर्षी श्री व्यासाने सर्व काही समाविष्ट केलेले आहे. म्हणून असे म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. जगामधील सर्व वाङ्मय वेदमहर्षी श्री व्यासाने अगोदरच उष्ट केले आहे. महाभारत म्हणजे विवेकाचे कोठार, आगार आहे. अरण्यामध्ये झाडे त्यांच्या मर्जीने त्यांना पाहिजे तशी बेसुमार वाढतात. उद्यानामध्ये, बागेमध्ये झाडे मुद्दाम कल्पकेने, सुबकतेने आखून रेखून सौंदर्याचा विचार करून लावलेली असतात. याचाच अर्थ मानव जर अरण्यामधील झाडांप्रमाणे मनमानी करत भरकटला तर त्याला ताळ्यावर आणायला, योग्य मार्गावर आणायला महाभारतामध्ये उद्यानामधील कल्पकतेने लावलेल्या झाडांप्रमाणे विवेकाचा भरपूर उपदेश केलेला आहे. कोणतीही कृती करताना आततायीपणा न करता विवेक जागृत ठेवूनच आचरण करावे असा उपदेश केलेला आहे. जगामध्ये जेवढी सुख अनुभवाला येतात त्यासाठी महाभारत हे कारण आहे. सर्व सुखांचा उगम महाभारतामधून झाला आहे. असे एकही सुख नाही
की जे महाभारतामध्ये उपभोगलेले नाही. शारीरिक, आर्थिक, बौद्धिक, मानसिक, वैचारिक, भौतिक, नैसर्गिक, आध्यात्मिक, देवी, दानवी, मानवी, अमानवी वगैरे असे सर्व प्रकारचे सौख्य महाभारतात उपभोगलेले आढळते. महाभारत हे सर्व सिद्धांतांचे आगार आहे. देव, दानवी असे परस्पर विरुद्ध तत्त्वज्ञान महाभारतामधील अनेक प्रसंगांमध्ये सांगितलेले आहे. कौरवांची पांडवांना नष्ट करायची निंदनीय रणनीती, युधिष्ठिराची धर्मनिष्ठ नीती, भीष्माचार्यांचा युधिष्ठिराला उपदेश, अनेक ग्रंथांमधून सांगितलेले तत्त्वज्ञान, अनेक प्रकारचे उपदेशलेले तत्त्वज्ञान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमधील आध्यात्मिक तत्त्वज्ञान. शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत असे सर्व नवरस महाभारतात कोणत्या ना कोणत्या तरी प्रसंगामधून आलेले आहेत. यास्तव महाभारताला सर्व नवरसाने परिपूर्ण असलेला अमृत महासागर असे म्हणतात. माऊलीने या सर्व नवरसांच्या छटा भावार्थ दीपिकेमध्ये नटविलेल्या आहेत. परंतु शांतरस हा प्राधान्याने गौरविलेला आहे आणि म्हणून त्याने याला धर्मयुद्ध असे न म्हणता धर्मकीर्तन असं म्हटलं आहे. परम म्हणजे मूलभूत, सर्वात पहिलं, असं की त्याआधी तेथे काहीही नाही. धाम म्हणजे ठिकाण, स्थान. परमधाम म्हणजे मूळ स्थान, सर्वात पहिलं स्थान. ब्रह्मांड म्हणजे पोकळी होती आणि त्याची परमशक्ती आत्मा ही त्याच्या केंद्रबिंदूमध्ये होती. हीच परम ऊर्जा, परमचैतन्य आहे. या केंद्रबिंदूमधून ओम असा महादिव्य परमध्वनी झाला आणि त्यामधून येथे निर्मिती झाली. त्याआधी येथे काहीही नव्हते. म्हणून या ब्रह्मांडामध्ये मूलभूत सर्वात पहिले स्थान हे अर्थातच ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू आहे. त्याला योगधाम असे म्हणतात. ही अशी निर्मिती ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडाच्या आत्मशक्तीमधून झाली, म्हणून त्याला आत्मपरब्रह्म असे म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेने याला पुरुषोत्तम असे म्हटले आहे. या ब्रह्मांडात मूलभूत सर्व काही ब्रह्मांडाच्या केंद्रबिंदूमधून निर्माण झालेले आहे. याला आपण सृष्टी असे म्हणतो. ही सृष्टी अद्भुत, अथांग, अनाकलनीय असल्यामुळे ही सर्व परमात्म्याची लीला आहे असे आपण म्हणतो. हळूहळू येथे चल, अचल, सजीव, निर्जीव सृष्टी निर्माण झाली. सजीवाच्या अंतःकरणामध्ये परम आत्म्याचा अंश ही सृष्टीलीला अवलोकन करायला वास्तव्य करतो. म्हणून देह सचेतन, सजीव झालेला आहे. हा अंश, आत्मांश आपण आहोत. आत्मा सोडून अन्य सर्व काही अचेतन आहे. या सर्व चर्चेवरून आपले येथील समस्त सजीवांचे मूलभूत प्रथम परमस्थान, परमधाम, ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू, आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहे. हे आपले सर्व सजीवांचे परमधाम आहे. ज्यावेळी आपण 84 लक्ष जीवांचा फेरा पूर्ण करून मुक्त होतो, त्यावेळी आपण या आपल्या परमधामी, आपल्या मातुलामध्ये, पुरुषोत्तमामध्ये विलीन होतो. 84 लक्ष जीवांमध्ये मानवी देह हा सर्वात शेवटचा असल्यामुळे हे फक्त मानवी देहीच होत असते. यामुळे मुक्ती प्राप्त करून आत्मपरब्रह्मामध्ये, पुरुषोत्तमामध्ये विलीन होऊन ही विश्वयात्रा संपन्न करणे हीच मानवी देही एकमेव उपलब्धी आहे. सर्वांसह आपण कैवल्यानंदात राहून मुक्ती प्राप्त कशी करावी हा सर्व आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा हेतू आहे. महाभारत म्हणजे जणू काही येथे परमधाम प्रगट झालेले आहे. महाभारतामध्ये श्रीमद भगवद्गीतेसह हरिगीता, वृत्रगीता, पराशर गीता, हंसगीता वगैरे कितीतरी आख्याने, उपाख्याने, अनेकानेक बोधकथांद्वारे अतिशय चपकल अशा गोष्टी, अनेकांमधील संवाद याद्वारे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे कित्येक पर्वत आहेत. या सर्वाचा अभ्यास केला तर असा अभ्यासू सहजच मुक्ती प्राप्त करेल. याचबरोबर येथे त्या काळी प्रत्यक्ष पूर्णावतारी श्रीकृष्णाचे 100 वर्षे वास्तव्य असल्यामुळे कित्येक दिव्य विभूतींची येथे नित्य ये-जा होत होती. त्यामुळे योगधामाप्रमाणेच येथील वातावरण भगवंत श्रीमय झालेले होते.
अर्थात ज्यांना जाणून घ्यायचे होते त्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला, त्यांचा उद्धार झाला. जे जन्मताच कपाळकरंटे होते त्यांनी खुद्द पूर्णावतारी श्रीकृष्णाशीच वैर धरले. महाभारत हे सर्व 14 विद्यांचे मूळपीठ आहे. कारण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, छंद, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प, न्याय, मीमांसा, पुराणे, धर्मशास्त्रे अशा सर्व विषयांची चर्चा, या सर्वांचा उहापोह महाभारतामध्ये केलेला आहे. या सर्वाला मूळपीठ असे म्हटले कारण या सर्वांना स्पर्श करणारे वेद महर्षी श्री व्यासमुनी हेच महाभारताचे रचनाकार आहेत. वेदांत, संख्याशास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, मीमांसा अशी 6 शास्त्रे प्रसिद्ध आहेत. महाभारतामध्ये सर्व प्रकारच्या शास्त्रांची चर्चा केलेली आहे. यामुळे महाभारत परिपूर्णपणे सर्व शास्त्रांना आधार झालेला आहे. सर्व शास्त्रांचा महाभारत म्हणजे आश्रय वाटतो. अनेक शास्त्रे आहेत. कणकनीती म्हणजे कपटी कुटील कारस्थान कसे करावे याचे शास्त्र. हे शास्त्र वाचल्यावर सामान्य माणसाच्या अंगावर शहारे येतात. श्रीमद भगवद्गीतेबरोबरच याचीही चर्चा महाभारतात आहे. आपण चुकीने पंथ, जथा, विशिष्ट समाजाचे विशिष्ट आचरण इत्यादीचा धर्म असे समजतो. अशा प्रकारे धर्म सार्वजनिक असू शकत नाही. धर्म हा वैयक्तिक आहे. तो प्रत्येकाचा भिन्न असतो. ज्याने त्याने आपापला धर्म पाळायचा असतो. जगात जितके मानव तितके धर्म असतात. धर्म स्वभावाने ठरतो. स्वभाव संचिताप्रमाणे ठरतो. यामुळे तेथे भिन्नता आहे. यामुळे जितके स्वभाव तितके धर्म असतात. जगामध्ये जितक्या स्वभावाचे मानव आहेत ते सर्व महाभारतामध्ये दर्शविलेले आहेत. जगामध्ये असा एकही स्वभाव नाही की जो महाभारतामध्ये समाविष्ट झालेला नाही. म्हणून जगामधील सर्व धर्म महाभारतामध्ये आलेले आहेत. यामुळे महाभारत हा सर्व धर्माचे माहेर म्हणजे मूळ स्थान आहे. महाभारत सज्जनांचा जिव्हाळा हृदय आहे. अंतःकरणामध्ये हृदय असते. सज्जनांना महाभारताच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये स्थान आहे. कारण श्रीकृष्णाने घोषणाच केली आहे की मी येथे साधू संतांचे रक्षण करायला, दुष्टांचे निर्धारण करायला आलो आहे. पांडवांशी कौरव अत्यंत दुष्टपणाने, अधर्माने, अन्यायाने वागले. अर्ध्या राज्याचे रीतसर कायदेशीर मालक असलेल्या पांडवांना कौरवांनी बालपणापासून ठार मारायचा प्रयत्न केला. कपटाने त्यांना देशोधडीला लावले. यामुळे ज्या बाजूला धर्म, न्याय, त्या पांडवांच्या बाजूला श्रीकृष्ण सर्व शक्तीने उभा राहिला आणि त्याने अखेरपर्यंत पांडवांना साथ देऊन त्यांना न्याय मिळवून दिला. महाभारत हे शारदेचे, विद्येचे, साहित्य, काव्य, शास्त्र यांचे कोठार आहे. महाभारतात जागोजागी भाषेचे साहित्य वैभव पाहायला मिळते. अनेक साहित्यिक रत्ने, अलंकार, आभूषणे पाहायला मिळतात. भाषा अशी काही समृद्ध आहे की वाचताना, ऐकताना तिचा डौल, बाज आपल्याला सुखावतो. यामुळे भरजरी वस्त्रे, अनेक भिन्न भिन्न दागिने, अलंकार, आभूषणे याने जसे सौंदर्य खुलते तसे महाभारत साहित्याने नटलेले, साहित्यिक लावण्याने सजलेले आहे. महाभारताचे रचनाकार वेदमहर्षी श्री व्यासमुनी यांच्या अतुलनीय अशा अतिप्रखर बुद्धीमुळे त्रिभुवनातील अनेक विषयांवरील अनेक कथांचा समावेश महाभारतामध्ये आहे. या कथांकडे त्रयस्थपणे पाहिले की एक नक्की जाणवते की वेदमहर्षी श्री व्यासमुनीने त्या काळी जे काही प्रत्यक्ष अनुभवले, पाहिले, ऐकले त्याच्या अनुषंगाने द्रष्टेपणाने भविष्यात या भूतलावर काय काय होऊ शकते याचा अंदाज बांधून या कथा सांगितलेल्या आहेत. यामुळे त्या त्रिकालाबाधित बोधकथा झाल्या आहेत. या कथा महाभारतामधील ज्या पात्रांना सांगितल्या गेल्या त्यांच्यावर अनेक प्रसंगी या कथांचा कृतीसह परिणाम झालेला दिसून येतो. ज्या पात्रांवर या कथांचा परिणाम होत नाही ती पात्रे दुर्जनतेचे प्रतीक म्हणून श्रोत्यांच्या, वाचकांच्या मनात कोरल्या जातात. जीवनात काय करू नये हे समजते. त्यामुळे या कथांमुळे महाभारताचे कथानक आणखी बोधप्रद होत जाते. मूळ कथा पुढे पुढे सरकत जाते
आणि श्रोत्यांची वाचकांची उत्सुकता वर्धित होत राहते. याचप्रमाणे या कथांचा श्रोत्यांवर वाचकांवर रंजन आणि अंजन असा दुहेरी परिणाम साध्य होतो. यामुळे आपण या कथा ऐकल्या वाचल्या तर त्यांचा आपल्यावर सकारात्मक आविष्कार होतो आणि तो टिकतोही. कारण यातील अनेक कथा सर्वसामान्य जनांच्या नित्य व्यवहारामधील आहेत. त्यामुळे त्या समाजाच्या मनाचा ठाव पटकन पकडतात. या दोन गोष्टी घडतात. एक, संजन त्यांच्यामधील त्रुटींबद्दल जागृत होतात आणि योग्य ती सुधारणा त्यांच्यामध्ये करतात. दोन, जे दुर्जन आहेत ते सकृत दर्शने प्रभावित होतात आणि आत कुठेतरी त्यांना त्यांच्या दुर्जनपणाचे टोचणे जखम करू लागते. असे लगेचच सुधारतात असे नाही, परंतु सुधारण्याच्या दिशेची चाहूल लागून त्या मार्गाने त्यांचे आकर्षित होणे सुरू होते. योगेश्वर कृपेने एके सुदिनी सुवेळी त्यांची तशी प्रत्यक्ष वाटचाल सुरूही होते. अगदी अलीकडे 300-400 वर्षांपर्यंत ग्रंथरचना काव्यातच होत असे. एखाद्या लेखकाच्या विद्वत्तेची कसोटी म्हणजे त्याने रचलेले काव्य असे पूर्वी समजत असत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा विद्वत्व आणि कवित्व असा एक निबंध प्रसिद्ध आहे. त्याला अनुसरून आतापर्यंत केलेल्या निरूपणावरून असे प्रत्याश येते की महाभारत हा ग्रंथ सर्व गद्यपद्य साहित्याचा स्वामी, आदर्श, मार्गदर्शक आहे. कारण हा ग्रंथ अनेक जणांना गुरुपदी आहे. अध्यात्माची ओळख होण्यासाठी मुमुक्षुने महाभारत हा ग्रंथ वाचावा. त्यात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे अनेक झरे खळखळून वाहत आहेत. हे महान तत्त्वज्ञान सोपे करून सांगितले आहे. त्यात ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आदी अनेकानेक योग सांगितलेले आहेत. ज्यांना गद्यपद्य लेखन करायचे आहे त्यांनी हा ग्रंथ जरूर अभ्यासावा. अशांना लेखन कसे असावे, ते कसे करावे, कथा, काव्य, प्रसंग, गद्य कसे रचावे, ते मूळ कथेमध्ये कसे अलगद गुंफावे, ते रंजक कसे करावे, ते कसे बोधप्रद असावे, वाचकांना मजकुरात कसे खिळवून ठेवावे, इत्यादी इत्यादी मार्गदर्शन मिळते. या सर्वांचा महाभारत वास्तुपाठ आहे. ज्यांना साहित्यिक आनंद घ्यायचा असेल अशाने महाभारत हा ग्रंथ वाचावा. यात त्यांना अनेक सुरस कथा, मधुर काव्य वाचायला मिळते. भिन्न भिन्न स्वभावाची चित्र विचित्र पात्रे यात रंगवलेली आहेत. ज्यांना कौटुंबिक साहित्याची आवड आहे त्यांना येथे तेही साहित्य वाचायला मिळेल. कारण येथे एका घरामध्ये, कुटुंबामध्ये जितकी नाती असू शकतात तितकी सर्व नाती रेखाटलेली आहेत. यापूर्वीची काव्ये आदरणीय, स्पृहणीय, ग्रहणीय वगैरे निश्चितच आहेत. त्यात जगाला दिपवणारे महान तत्त्वज्ञान ओतप्रत भरलेले आहे. परंतु ती संक्षिप्त, गुह्य, त्रोटक, नेमक्या शब्दात सूत्रपणे सिद्धांत सांगणारी आहेत. त्यातील अक्षरे इकडे तिकडे नाही. यामुळे त्यात वृक्षपणा आहे. परंतु यानंतर रामायण, महाभारत लिहिले गेले. त्यात भरपूर अघळपघळपणा आहे. घरगुती वातावरण आहे. त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत ते ऐकावे, वाचावे असे वाटते. यातील भाव आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात घरोघरी घडत असल्यासारखे वाटतात. यामुळे यात आपुलकी आहे. तेथे रसाला रसाळपणा आला आहे. आपण रसयुक्त पदार्थ मुखामध्ये घातल्यावर त्यामुळे आपल्या मुखात लाळारस पाझरतो, तेव्हा त्या पदार्थाची चव उमसते आणि आपण भाविकपणे म्हणतो, आहा, वा. यामुळे महाभारतातील काव्याशी आपला स्नेह गट्टी जमते. शिवाय यात युद्ध असल्यामुळे युद्धस्य कथा रम्या या उक्तीप्रमाणे त्यात स्वारस्य वाटू लागते. पुढे काय आहे याची उत्कंठा सतत वाढत असते. यामुळे देहभान हरपून पानेच्या पाने वाचली जातात. वाचक यात इतके तल्लीन, रममाण होतात आणि त्यांच्याही न कळत त्यांच्या गळी आध्यात्मिक तत्त्वज्ञान केव्हा उतरू लागते ते त्यांनाही समजत नाही. तसेच महाभारतापासून सत म्हणजे आत्मपरब्रह्माचे शास्त्र म्हणजे तत्त्वज्ञान घरगुती वातावरणात रोजच्या सोप्या भाषेत, कौटुंबिक भाषेमध्ये रसाळपणे सांगितले गेल्यामुळे इतकी वर्षे महाभारताच्या बीजाला जो अंकुर फुटून त्याला कोवळी पालवी आली होती ती आता दुप्पट जोमाने वाढू फोफावू लागली. इतकी वर्षे सर्वसामान्य आम जनतेला आध्यात्मिक तत्त्वज्ञान अत्यंत गहन, कळायला कठीण, वृक्ष, घोर तपस्या करणाऱ्या ऋषीमुनी यांच्यासाठीच असल्यासारखे वाटत होते.
ते आता महाभारत आणि त्यामधील श्रीमद भगवद्गीता यामुळे मोकळे झाले. अरण्यात जाऊन किंवा हिमालयात जाऊन ज्या साधना उपासना करत असत त्या आता घरीसुद्धा होऊ शकतात याचा प्रत्यय आला. या कालखंडात पुरुषोत्तमाचा पूर्णावतार श्रीकृष्ण प्रत्यक्ष जनतेमध्ये निवास करत असल्यामुळे भक्ताचे महात्म्य शतगुणित झाले. त्याच्या प्रत्यक्ष सहवासामुळे परमात्मा आपल्या हक्काचाच आहे ही भावना दृढ झाली. हसत खेळत बागडत नाचत गात परमात्मा सहवासाचा आनंद देतो. त्याच्यावर प्रेम करता येते, त्याच्यावर रुसता येते, त्याची खोडी काढता येते याची आम जनतेने प्रत्यक्ष अनुभूती घेतली. या सर्वांवर श्री ज्ञानेश्वर माऊली, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, समर्थ श्री रामदास स्वामी, अनेकानेक पुरुष आणि विशेष म्हणजे स्त्री संत यांनी आपल्या असीम दृढ भावभक्तीने ओथंबलेले, अमोघ वाणीने नटविलेले, सहज सोप्या ओघवत्या भाषेतील आणि यातच सर्वस्व झोकून देऊन रचलेल्या ग्रंथाने, अभंगाने, ओव्याने कळस चढविला. याचा परिणाम पुढे इतकी शतके टिकला आहे की आमचे संत नाचत, अभंग गात, चादर विणत, गाडगी करत, कुंभारकाम करत, केस कापत, धुणी धुवत, दळण दळत, दुकान चालवत देवाला त्यांच्या कामात सहभागी करून घेऊ लागले. हे असे शास्त्र न शिकलेले संत संतिणी जनतेला आत्मबोध करू लागले. ते केवळ विठ्ठल विठ्ठल करत मुक्त झाले. लग्न झालेल्या मीरेसारख्या संतिणीने तर श्रीकृष्णालाच आपला पती मानला आणि त्याच्याशीच आपला संसार थाटला. ती सतत नृत्योपासना करत राहिली. नाचता नाचता अध्यात्माचा अर्थ सांगणारी अनेक गूढ अशी भजने गाता गाता रचली. अंतिमतः श्रीकृष्णामध्ये समर्पित झाली. याचा उर्वरित भाग आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.